सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावे. तुम्हाला आज मी माझ्या अनुभवाचे बोल सांगणार आहे. युट्यूब थेरी वगैरे वगैरे नाही, कारण मी 37 वर्ष नोकरी केलेला माणूस आहे आणि आता बिझनेस करतोय, तर दोन्ही मधला फरक सांगेल. ओके, तर मला फक्त सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की कृपया शांततेने ऐका, नाही करायचा. ओके, तर मित्रांनो, मी माझ्या अनुभवाचे बोल सांगेल आणि मी माझा धंदाच आहे लेक्चर देणं. तर मी अशा 1000 दिवसात 2-2 लेक्चर घेतो. मी आता लेक्चर घेऊनच आले का कंपनीतनं. तर सर, हे जे लोक आहेत हे आमच्या खूप जवळचे आहेत आणि हे लोक समाजासाठी काम करतात, म्हणून आम्ही धावपळत येतो. आणि मग समाजातल्या मुलांनी जर नीट नाही ऐकलं ना, मग वाईट वाटतं. कारण माझी तिथली फी आहे ना, ती जर ऐकली तर तुम्ही म्हणता बापरे एवढा पैसा घेतो का आता. पण इथे मी समाजसेवा करतो, राईट. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, ज्याला आवडत नाही, ज्याला नाही पटत, त्यांनी बाहेर जायचं, मस्त टॉयलेट मध्ये बसायचं किंवा कुठे जायचं तिकडे जायचं. पण जे आहेत त्यांना नीट ऐकून द्यायचं. ओके, तर स्टार्ट विथ एंटरप्रेन्योरशिप म्हणजे उद्योजकता. उद्योजक का व्हायचं? पहिल्यांदा उद्योजक आणि नोकर याच्यामधला फरक माहिती आहे का? हा, काय फरक आहे मित्रा? नोकरी केली तर विशेष सॅलरी असते आणि उद्योजकामध्ये वाढ पण शकते आणि फिक्स नसते, कधी वाढते पण. ओके, मग उद्योजक एवढं सोपं आहे का? एवढं बस दुसऱ्याने उत्तर द्या. उद्योग करणं एवढं सोपं आहे का? मग सगळ्यांचे उद्योग टाकले असते ना. उद्योजक करणं जर एवढं सोपं असतं, उद्योजकता एवढी सोपी असते, तर सगळ्याचीच दुकान असती. सरांनी जसं सांगितलं टायरचं, याचं त्याचं उदाहरण दिलं, सगळ्याचीच असती. किंवा मोठ्या मोठ्या टाटाची कंपनी हे ते सगळ्यांचं असतं. आता त्यातला फरक तुम्हाला सांगतो. तो राईटली बोलला की सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस. सर्व्हिसचा शुद्ध मराठी अर्थ आहे सेवा, आणि सेवा करणाऱ्याला स्वातंत्र्य नसते. काय काय कन्सेप्ट समजून घ्या नीट. मी जेव्हा टाटामध्ये होतो तेव्हा जर मला हाफ डे जायचं असेल, माझ्या मुलीचा वाढदिवस असेल किंवा माझा काही कार्यक्रम असेल, तर मला हाफ डे साठी अर्ज द्यावा लागायचा. साहेबांना 3-3 दिवस मागं लागावं लागायचं, रजेसाठी मागं लागावं लागायचं. ती सेवा आहे, तिथं मालक नाहीये. पण आज मी मालक आहे. मी ठरवलं सेकंड हाफ मध्ये मला लेक्चर नाही, मी माझ्या सामाजिक कार्यालयाला चाललोय. इट्स माय राईट. राईट, हा एक फरक असतो. दुसरा फरक आता मी लेक्चर सांगणार म्हणजे तरी सांगतो, पैसा. हे तू राईटली सांगतो, पैसा. मित्रांनो, मी रिटायर झाल्यानंतर मी 6 महिने घरी बसलो. खरं सांगतो, मला टाटानी माझ्या रिटायरमेंट पुरते पैसे दिलेले आणि मला जाणवायला लागलं की मी आजारी पडायला लागलो, लगेच गुडघे दुखायला लागले, हे व्हायला लागले. परत काहीतरी करायचं पण बाहेर पडलो. मी पहिले फुकट लेक्चर द्यायला लागलो. कंपनीमध्ये जाऊन काय करायचो? फुकट लेक्चर द्यायचो. नंतर मालक लोक म्हणायला लागले पाकिट. आता जसं मी सांगितलं की धंद्यामध्ये इंडिपेंडन्स मिळतो. इंडिपेंडन्स म्हणजे काय? स्वातंत्र्य. आज शटर उघडायचं का शटर डाऊन करायचं, दुकान 9 वाजेपर्यंत चालू ठेवायचं का 5 वाजेपर्यंत चालू ठेवायचं, हे सगळं स्वातंत्र्य कोणाला येतं? मला येतं. वेळेस तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला 8:30ला पंचिंग करावंच लागतं, किंवा तुमचे 7:30ची ड्युटी असेल तर पंचिंग करावं लागतं. हा एक महत्वाचा फरक आहे. फायनान्शियल पोटेन्शियल, जसं ते दादा म्हणला तसं प्रचंड प्रमाणात पैसा येऊ शकतो. तो पैसा मल्टिपल होऊ शकतो. नोकरीमध्ये मल्टिपल नाही. नोकरीमध्ये काय होतं? इन्क्रिमेंट मिळतं 15%, 20% दरवर्षी. पण डबल टिबल पगार कुणाचा होऊ शकत नाही. धंद्यात होऊ शकतो. राईट. क्रिएटिव्ह फ्रीडम. क्रिएटिव्ह फ्रीडम म्हणजे काय? मला असं वाटलं की माझं समजा हे ट्रेनिंगचं माझा धंदा चालू आहे आणि याच्याबरोबर प्लास्टिक इंडस्ट्री टाकायची, किंवा एक काम करूया, आपण काहीतरी दुसरं विकायला ठेवू आणि तिथे एक मॅनेजर ठेवू. क्रिएटिव्ह थिंकिंग परवानगी आहे. तसं नोकरी करताना नाही. नोकरी करताना तुम्हाला जर सांगितलं ना ही मशीन चालवायची तर तीच मशीन चालवायची, किंवा ही असं काम करायचं तसंच काम करायचं. तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग तिथं करू शकता, पण वेगळ्या वेळी करू शकता, तुमच्या स्वतःच्या याच्यासाठी नाही. दुसरं काय? फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे मी समजा ट्रेनिंग करता करता दुसरं पण काहीतरी करू शकतो, मी फ्लेक्झिबल होऊ शकतो. फ्लेक्झिबिलिटी मध्ये काय होतं? वर्क फॉर एनिवेअर. मी कुठूनही काम करू शकतो. मी गोव्याला गेलो तरी इकडे मी पीओ वगैरे भरायचो. राईट. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात. ओके. पुढचं इम्पॅक्ट.
याचं एक इम्पॅक्टचं एक उदाहरण सांगतो. एक वडापाव आला होता आणि तुम्हाला बस सांग, अनेक मोठे साहेब होते. ते कंपनीच्या बाहेर एक वडापावचं दुकान असायचं आणि ते साहेब तिथं वडापाव खायला यायचे. ते त्याला विचारायचे, काय रे, काय तू वडापावच विकतोस, किती पैसे मिळतात? मला बघ, हा ना, मला एवढा लाख पगार आहे, मला दरवर्षी 30% इन्क्रीमेंट मिळतोय, हा, असे ते त्याला सांगायचे. हो साहेब, हो साहेब, है ना. काही दिवसांनी साहेब रिटायर झाले आणि फिरत फिरत त्या वडापाववाल्याचे तिथं आले. तर त्या वडापाववाल्याच्या 4 ब्रँच होत्या आणि मोठंसं बनलेलं होतं. तर ते म्हणले, काय रे, मी एवढी प्रगती केली, मी एवढा माझ्याकडे फंड आहे, एवढं हे आहे, हा ना, तुझ्याकडे काय आहे? त्यांनी सांगितलं, सर जास्त काय नाहीये, 4 ब्रँच आहे. तुम्हाला इथं अजमेरातला वडापावला दाखवतो, फक्त 4 ते 7 किंवा 7.5. अजमेरातली जी पोरं असतात त्यांना माहिती आहे, देवघराच्या शेजारी हे ना, तिथे एक वडापाववाला आहे, माहिती आहे ना ताई? जास्तीत जास्त 6.5 ते 7.5 पर्यंत एक छोटासा माणूस आहे. 5,000 रुपये दिवसाला नेट प्रॉफिट आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं, आता किती जास्त मला माहित नाही, आणि त्यांनी किती शाखा टाकल्यात माहित नाही. तर तो माणूस तिथं आला आणि त्यांनी विचारलं, तो 4 ब्रँचेस सर आणि व्यवस्थित आहे. आणि त्यांनी मग त्याला वडापावने, तुमची मुलं काय करतात? काय नाही म्हणे, इंजिनिअरिंग करू दे ना, आता जस्ट म्हणजे त्याला हे आपण म्हणतो ना, ट्रेनिंग म्हणून लागलाय. तर ते म्हणे, माझा मुलगा आहे ना, तो तुझा मुलगा काय करतो? नाही नाही, माझा मुलगा ना एमडीच्या खुर्चीवर बसतो. एमडी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर. कळलं का? ह्या इम्पॅक्टचा काय परिणाम होतो की तुम्ही समाजासाठी काय करू शकता, किती करू शकता. आता मी काही उदाहरणं दाखवणार. इथली पुण्यातली एक स्त्री 100 बायांना कसा रोजगार देईल, तिच्याकडे मी ट्रेनिंग देतो. तिचा फोटोसह, नावासह सगळी माहिती सांगतो. तो हा इम्पॅक्ट येतो. पर्सनल ग्रोथ होती आपली, आपण श्रीमंत होतो, आपल्याला जसं पाहिजे तेवढं आपण काही करू शकतो. आणि लिगसी म्हणजे काय की आपण आपल्या पुढच्या पिढीला आपला धंदा हँडओव्हर करू शकतो. ओके, नोकरी वाईट नाहीये असं लगेच डोक्यात घेऊ नका. पण माझा जो विषय आहे आज, तो काय, उद्योजक का बनायचं. पहिल्यांदा उद्योजकाला तुम्हाला खोटं सांगत जेवायला सुद्धा मिळत नाही. मला 6 महिने 1ही रुपया मिळाला होता. मी फुकट लेक्चर द्यायचो. माझा उद्देश पण नव्हता तो. भयानक अवघड आहे बिझनेस मध्ये म्हणजे सक्सेस होणं, तो पण नाहीये. पण धंदा करणं कधी पण चांगलं. सर राईटली सांगत होते, अरे महाराष्ट्रात आहे ना, पैसा रस्त्यावर पडलाय. काय सांगितलं मी? महाराष्ट्रात पैसा रस्त्यावर पडलाय, पण आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला उचलायची अक्कल नाहीये. खरोखर नाही अक्कल. इथं बाहेरचे लोक येऊन पाण्याचं दुकान टाकतात, ते जोरात चालते. बाहेरचे लोक येऊन किराणाचं दुकान टाकतात, ते जोरात चालते. इथं कोपऱ्यावर येऊन कुणीतरी काहीतरी छोटंसं चालू करते, इस्त्रीचं दुकान, ते जोरात चालते. आमच्या खोपडीमध्ये काय येत नाही. इथं आमची जागा आहे, आमच्या ओळखीचे लोक आहेत, आमच्या सगळ्या सुविधा आहेत. एक छोटंसं इस्त्रीचं दुकान टाकणं, पानाचा स्टॉल टाकणं, पंचर काढण्याचं दुकान टाकणं, गोळ्या बिस्किटाचं दुकान काढणं, बेकरीचे आयटम ठेवणं, मुलांच्या शाळेच्या पुस्तकं. मी नाही मला सांगत टाटा साहेबांसारखं छोट्या छोट्या गोष्टी का करत नाही आपण, का करत नाही. माझा शेजारी, मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथं माझा शेजारी फक्त रस्त्याला पानं विकतो. कुठे विकतो माहिती का? रसरंग, काही पोरं तिकडले रसरंगच्या बरोबर समोर, रसरंग स्वीट आहे ना, त्याच्या बरोबर समोर एक माणूस एवढ्या टपरीत पानं विकतो. त्यांनी आमच्या इथं 62 लाखाचा फ्लॅट घेतला 10 वर्ष. 62 लाखाचा फ्लॅट पान विकणारा. तुम्हाला बघायचं दाखव. हे आपल्याला काय नाही. ते कोंबड्यावाले ना, ते चिकनवाले, अंडे विकणारे, अरे किती धंदे आहेत. आणि त्यांची तुम्हाला खोटं सांगत, ते लय साधे राहतात, पण त्यांच्या जर प्रॉपर्ट्या बघल्या ना तर फार खतरनाक असतात ना त्याच्या प्रॉपर्ट्या. कुणाचा बांगला, कुणाची कुठं गुंतवणूक, कुणाचं काय ते विचार राहतात. साधे सेटिंग करणार नाही, आमच्यासारखा कोट घालणार नाही, काय नाही, इंग्लिश बोलणार नाही. पण नोटा जर बघितले ना तर माझ्या खिशातनं जास्तीत जास्त 5,000 निघतील. तो किरकोळीत 50-60 काढतो इकडनं इकडनं. या खिशात आपला रुमाल काढा, त्या खिशात रुमाल काढा, असे किरकोळीत काढा. एवढा पैसा असतो लोकांना. हे सिंधी लोक आहेत ना मॅडम, हे गोळ्या विकायला आलेले इथं लोक आहेत पिंपरीला. त्यांनी गोळ्या विकलेल्या, त्या गोळ्या आज सगळं पिंपरी आहे ना, ते काय कुठलं ते रोड होता आपण त्याला, शाहू
शगुन चौक शगुन चौक. त्या शगुन चौक मध्ये जे झकपक दुकान आहेत ना, ती यांनी बिझनेसवर कमवलेली. आणि कोण आलेत ना ते काही लोक पाकिस्तान मधनं, जबाबदारी त्यांना हकलून दिलेले लोक आहेत, कपड्यासह आले लोक आहेत. ती आपल्यासारख्या शेती घरं काहीच नव्हती इथं. मग जर हे करू शकतात तर वाय नॉट वी? तुमच्यासारख्या तरुण मुलांनी, मुलींनी जर विचार केला, तुम्ही मुली कितीतरी गोष्ट, फॅशनचं, ब्युटी पार्लर, त्याच्यानंतर तुम्ही टेलरिंग, एम्ब्रॉयडरी, नंतर तुमच्याकडे आता काय काय येते ते व्हॅक्सिन बिक्सिन करणं, किती काय यार. अर्ध्या तासाच्या व्हॅक्सिन मध्ये जर 250 रुपये प्रॉफिट असेल, असा कुठला धंदा आहे? 10 मुलींचा जर व्हॅक्सिनचा दिवसभरात धंदा झाला तर 2000 रुपये 1500 रुपये नेट प्रॉफिट मिळेल. म्हणजे महिन्याला समजा 25 दिवस दुकान चालवलं ते आपण, किती झाले? 25 दिने 50,000 तुम्हाला पगार द्यायला कोणी मोकळे? सीधे इम्पॅक्ट. ट्राय टू अंडरस्टँड. मीटिंग मध्ये मग तुम्ही धाडस केलं पाहिजे. लाज सोडली. आपल्या मराठी माणसांना लाज. मला कोण काय म्हणत, मला हसतील, मला असं करतील, प्रॉब्लेम. मी तर बाबा तसंच केलं की बाबा मी मॅनेजर होतो तिथे, एवढा बाबा होता सिक्युरिटी, मला जय हिंद म्हणायचा. आणि आता हे कसं करायचं बाबा, मला ते सिक्युरिटी गेटच्या आत सोडायचे नाही ना, तर मला ते इन्सर्ट वाटायचं, मी जाऊन झोपायचं आहे, असं कोणाचं पुढे जाणार नाही मी. आणि मग मला एक असली बिझनेस मिळाला, त्याचा फोटो दाखवतो. तर म्हणला, देखो साहब, अगर धंधा करना है तो 2 ही फंडे ध्यान में रखो, दिमाग में बर्फ और मुंह में शक्कर. काय म्हणला तो? दिमाग में बर्फ और मुंह में शक्कर. अगर धंधा करना चाहते हो, हिंदी बोलते तो आपको ये चीजें करनी पड़ेगी. दूसरे को सांप बनना पड़ेगा. अरे उसको सांप बनने से क्या जाता है, उससे 10,000 रुपया मिलता है, और वो 10-10 हजार रुपया मिलके तू लाखों में कमाता है. सांप बनने से तेरा क्या जाता? तू था सांप टाटा में, अभी नहीं है. आणि मला पडा. मग मी सगळ्यांना साहेब साहेब म्हणलं की लाखो रुपये. मला बघून कळालं, येस मॅडम, येस सर, तुझी लायकी असू नाही तर मी सुकावून सांग. आता मी टाटाचा मॅनेजर होतो, कधी कधी त्या परचेस ऑफिसर किंवा काय ते असतात ना, ते एकदम म्हणजे मी त्यांना शिकवतो काय असेल, बस बोलो सर, क्या करना है साहब, जरूर करेंगे सर, आप बोलेंगे वैसा करेंगे सर. आणि जेव्हा लेक्चरला उभा राहतो ना, मग आपली क्वालिटी कळती, तो म्हणतो बापरे, आपण कोणाचं सगळं पंगा घेतो. चल ला व्हायचे 20,000 रुपये. तुला साहेब म्हटलं ना, माझं काम केलं ना, चेक. ही आयडिया पळाल्यानंतर मी तुफान सुटलो. तुफान सुटलं म्हणजे तुफान सुटलं. आणि आता मला बिझनेसच्या टॅक्टिक कळायला लागल्या. आता लेट झाला माझा, तुमचा लेट होईल. आता लेट झाला, मी आता म्हातारा आहे, 65 वर्षाचा आहे. पण तुमचं नका होऊन, तुम्ही तरुण आहात, तुम्ही या गोष्टी आत्ताच करा. मी तुम्हाला सांगितलं ना, मला जेवढा टाटात पगार मिळत होता तेवढा इथं मिळतोय. लेक्चर फुकून आले 12,000चं. कधी? 108. साहेब नातीवर खेळायला मोकळे. फॅक्ट सांगते, फॅक्ट. ओके, तर हे का करायचं कळालं का आता? आता कसं करायचं? हा, थोडस मागे. ओके, तर काय असं हे धीरूभाई अंबानी नापास येतो ना, म्हणजे हे कन्सेप्ट सांगून ठेवतो बरं का. लय शिकला, MBA झाला म्हणजे लय हुशार असं काय नाहीये. तुम्ही प्रचंड प्रचंड हुशार असता, पण जर तुम्ही तुमचं पोटेन्शियल वापरलं तर, नाहीतर देवाने दिलेलं पोटेन्शियल तसंच ठेवलं तर काहीही अर्थ नाही. ओके, कळलं? नेक्स्ट पुढचं. उद्योजक रिस्क टेकर असतात. अरे आपण नोकरी बदलताना 100 वेळा घाबरतो. नोकरी बदलताना 100 वेळा घाबरतो. अरे बापरे, इथं मी परमनंट आहे, तिकडे गेलो तर काय परफॉर्म नाही गेलं तर काढून टाकतील. पण हे लोक डेंजरस असतात. एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. करायचं काय? 5 लाखाचा इश्यू आहे ना, बिंदास चालू करून तर बघू. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का? तुमचा म्हणजे माझा मराठी माणसाचा प्रॉब्लेम. नाही चाललो तर पहिला शब्द काय असतो? नाही चाललं तर अरे टाकून तर बघ. टाकायच्या आधीच नाही, कोटा झाला तर, डुबलो तर, बुडालं तर, बोंबला.
आपल्याला नेहमी निगेटिव्ह थॉट खातात म्हणून आपण धंदा करत नाही. तुम्हाला खरं सांगतो, फॅक्ट सांगतो अनुभवाच्या, आपण धंदा का करत नाही तर आपल्याला ती बुडायचीच भीती असती. करायच्या सुरूच आधी बुडायची. ते काय म्हणतो ते 10,000 रुपये भाडं आणि ते 40,000 रुपये डिपॉझिट आणि नाही विक्री झाली मग. अरे तू करून तर बघ. तू न करताच म्हणतो नाही चाललं तर मग. आणि मग एकूण तरी बाहेरनं माणूस येतो खतरनाक, 12,000 रुपये भाडा देता हूं, 60,000 रुपये तेरे डिपॉझिट देता हूं, अरे कल से मैं धंधा करता हूं यहाँ. आणि असा बसतो तो, अरे साहब आ जाओ ना, देखो ना मेरा माल फुकट में, आ जाओ ना सर, चाय पिऊ ना सर, है ना. आणि नंतर तिथं गर्दी होती आणि मग तोच म्हणतो, क्या चाहिए आपको, इतने में मिलेगा. 1-2 वर्षानंतर गेला त्याची भाषा बदललेली असते. ये मेरे रेट में है, इससे नीचे नहीं कम करूंगा. साहब ले लो ना साहब, अरे यार गरीब के लिए पोट के लिए 2 पैसा दे दो ना साहब, 2 रुपया तुम्ही पडा की एवढ्याच किमतीला द्या ना. सीधे बिलकुल या लोकांना आपल्याला काय करायचं आहे, हे लोक रिस्क टेकर असतात. हा नेक्स्ट हे म्हणजे काय इनोव्हेट असतात, म्हणजे नवीन नवीन आयडियाचा शोधून घ्यायचं. आता तुम्ही इथं बसला, हे लेक्चर ऐकून गेल्यानंतर तुम्ही माझ्या मते तुम्ही काय करायला पाहिजे महिलांनी, की बाबा माझ्या लायकीचं, माझ्या अपेक्षेचं, माझ्या कॅपॅसिटीचं मी काय काय करू शकतो. तुम्ही लिस्ट केली. पापड विकणं, माझ्या आईचा स्वतःचा बिझनेस चालतो. माझी आई उन्हाळ्यामध्ये पापड विकायची. आम्ही गरिबीत आलेलो, प्रचंड गरिबीत आलेलो, म्हणून मी या संस्थेशी जुडलेलो. मी खूप गरिबीत आलेलो माणूस. माझी आई पापड विकायची, उन्हाळ्यात आणि विकायची. पण तुम्हाला खोटं नाही सांगत, तिचा टर्नओव्हर त्या उन्हाळ्याचा 20,000 रुपये असायचा त्या काळी. त्याच्यामधलं काहीच नाही म्हटलं तरी 5,000 रुपये प्रॉफिट असायचं. त्यावेळेचे 5,000 म्हणजे आताचे 50,000. मग माझी आई त्या 5,000 आम्हाला कपडे, लत्ते, पावणे, रावळे, मामाचे माझी आई सुद्धा एंटरप्रेन्योरचे थोडीशी जवळ होती. ती सारखी काहीतरी करायची, कुठून तरी काहीतरी आणून ठेवणार, विकणार. इकडनं पुण्याला आली मला भेटायला, हे ते तुळशीबागेत चल ना अशोक, की आम्ही जायचं तुळशीबागेत. मग बांगड्या घेईन, हे घेईन, ते घेईन, ते घेईन आणि तिकडे जाऊन विकायची. म्हणजे तिला ती गमत होतं तिच्यात, हा ना. आणि आम्ही टाटामध्ये ना साप, हा ना, टाटाचा अरे जर त्यावेळी मी धंदा केला असता ना, आता आयुष्यात कमीत कमी 4-5 गुण, कमीत कमी 4-5. आत्ता कळतंय म्हातारपणे, आहो तेवढा थकून जातो, आता एवढा पैसा मिळतो. अरे असं बोलायला 12,000 रुपये, इथं काय भांडवल आहे काय सडल का? इथं फक्त 12,000 रुपये एमएनसी जपनीस कंपनीकडे घेतो. 12-15 कोको कोला कडे तर 22,000 रुपये घेतले रिसेप्ट शिकवायचे. 22,000च्या खाली येतात दिले. 45 मिनिटं फक्त बोललो इंग्लिश मध्ये. 22,000 रुपये हा धंदा आहे. 22,000 कमवायला टाटामध्ये किती दिवस लागायचे? 12 तास काम करायचं. मी मॅनेजर होतो ना, खूप काम करावं लागायचं. आता किती नातीबरोबर खेळून खेळून मस्त. आणि शिवाय आता समाजसेवेला चांगल्या लोकांना भेटायचंय म्हणून हे लेक्चर उद्या पोस्टपोन. सर को टाइम नहीं, सर हीरो बन गया, सर को टाइम नहीं. सी द डिफरन्स. ओके नेक्स्ट काय ते संशोधन म्हणजे आपण बोलतो ना, त्याच्याकडे ना माणसं जोडलेली असतात. माणसं म्हणजे कसं, तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल ना, जेवढं तुमचं नेटवर्क तगडं तेवढी तुमची नेट वर्थ तगडी. म्हणजे त्याचा मराठीत अर्थ सांगतो, तुम्ही जेवढ्या लोकांबरोबर कनेक्ट आहेत ना, तेवढा तुमच्याकडे नोटा येणार. तुम्ही कधीच कुणाला कमी लेखू नका. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर दोस्ती करा. तो काय करतो, तो कुठलं आहे, काय आहे, त्याची डायरीत नोंद करा. जमल्यास त्याचा फोन नंबर घेऊन ठेवा. एखादी मॅडम जर तुम्हाला भेटल्या चांगल्या कुठल्या, आता समजा इथे मॅडम आहेत, सरकारी अधिकारी येतात महानगरपालिकेचे, बोलकं बना, धाडसी बना, त्यांच्याकडे जा, त्यांचं कार्ड मागा, नंबर मागा. अरे कधी त्याचा उपयोग होईल सांगता येत नाही. की मॅडम मी आंबेडकरांचं तुमचं लेक्चर ऐकलं किंवा तुमच्या इथे होते मी आणि मला आता अशाची मदत करू शकता का? अरे लाजायचं काय? मॅक्सिमम 2च पॉसिबिलिटी येतात. त्या काय म्हणतील, येस किंवा याच्यापेक्षा तिसरी पॉलिटिक चप्पल काढते तुला मारते, अशी काय पॉसिबिलिटी आहे का?
मग क्यों डरते हो? प्रॉब्लेम इथे हे कशाला नको नका ते काय आपल्याला अरे काय सांगा उद्या म्हणे वेलकम मला 4 पुरी भरायच्या होत्या चल तू ये असंही होऊ शकतो. जास्तीत जास्त काय नाही म्हणतील नाही म्हटलं की थँक्यू म्हणायचं त्यात काय आवड आहे. तुम्ही रिसोर्सफुल होतच नाहीये तुम्हाला जर स्वतःला आयुष्यात मोठं करायचं असलं ना एक डायरी बनवा. मी आज काय शिकले किंवा काय शिकलो मी आता करायला चालू केलं. मी रोज संध्याकाळी लिहितो मी आज काय शिकलो नवीन काय शिकलो. माझं वय झाले अजून जर मोदी साहेब काम करू शकतात मी त्यांना एकच आदर्श मानलाय. कशासाठी आदर्श मानलाय ते वयामुळे. जर माणूस 45 वर्षी काम करू शकतो तर साला माझं तर 65ची और 20 बरे चान्स आहे. तर मी मोटिवेट झालो स्वतःला आणि मी लिहायला लागलो की मी आज काय शिकलो मी आज नवीन काय केलं मला आज नवीन कुणी काय शिकवलं मी कुणाच्या संपर्कात येऊन चांगलं काम करू तरच माणूस प्रगती करतो. तुमच्याकडे वय भरपूर पडलेले आहे तुमच्याकडे अजून आहे तुम्ही जर या ट्रिक शिकला आणि तुम्हाला सांगतो परत सांगतो तुम्ही रिसोर्सफुल राहा. इथं हॉलमध्ये कितीतरी महानगरपालिकेचे खूप मोठे मोठे अधिकारी येतात. तुम्हाला माहिती आहे कोण असतो तो? नाही आपल्या कोपऱ्यात बसायचं कुडकुड गप्पा मारायच्या आणि काहीतरी काय दिला नाश्ता चहा पिला की निघायचं. अरे या ऑफिसरला भेटायला इथं आलेल्या अपॉइंटमेंट लागती. या महानगरपालिकेत जर गेलात ना सिक्युरिटी आज सोडणार नाही. इथं तुमच्या समोर आहे तुम्ही त्या समोर बोलतच नाही. अरे त्यांची संग बोला त्यांचं माहिती काढा की सर माझी अशी इच्छा आहे. त्यांची एवढे पॉवर असते त्यांच्याकडं ते IPS अधिकारी MPS अधिकारी असतात ते एवढी पॉवर असते त्यांच्याकडे की ते तुमचं असं काम टक्कन करू शकतात. पण तुम्हाला ते काय जाणे दो सर चला चांगलं लेक्चर दिलं आपल्या तिकडनं कुडकुड टाळ्या वाजवायच्या. अरे या तुम्हाला प्रॉब्लेम आहे. कुठल्या कार्यक्रमात गेला कुठल्या लग्नात गेला तुम्ही भारी माणूस भेटला त्याला चिटका मॅग्नेट सारखं चिटका त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन घ्या. त्या इन्फॉर्मेशनचा फायदा करा. मी आज माणसाला मॅग्नेट सारखं चिटकलो जीवन उदाहरण सांगतो. एक दिवशी काय झालं आता इथलं जीवनच उदाहरण घेऊ. आम्ही बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मी असंच गरिबांना फुकट लेक्चर द्यायला गेलो. या साहेबांची माझी ओळख झाली. हे सांगितले की बाबा मी एक्स डेप्युटी डायरेक्टर वगैरे होतो. माझं लगेच ट्रिगर पेटला काम का आदमी है. झूठ बोलण्याला नाही धंदेवाला व्हायचं ना. काम का आदमी है. साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार. सरांनी मला काय केलं क्लास 1 अधिकाऱ्यांना लेक्चर द्यायला अख्ख्या महाराष्ट्रातल्या यशोदामध्ये नेलं. नोटा पण आले आणि शिवाय महाराष्ट्रातल्या क्लास 1 अधिकाऱ्यांना लेक्चर द्यायची संधी मिळाली. आज इथं कोणामुळे उभा आहे सरांमुळे. सरांनी त्या गायकवाड सरांना सांगितलं गायकवाड सरांनी माझं मागच्या वेळी लेक्चर ऐकलं चांगला वागताय ठीक आहे इथं पैसे मिळत भाग सोडून द्या. पण आज ताकदीने या स्टेजवर उभं राहायचं कुणामुळे कळालं एका कशामुळे संसाधन रिसोर्स. कुठलं उदाहरण देतो रिसोर्सफुल. तुम्ही रिसोर्सफुल पाहिजे तुमचे अँटीना पेटले पाहिजेत.